नमस्कार मंडळी. हे बघा आमचं भात मी परवा दिवशी तुम्हाला पोटरी आलंय म्हणून सांगितलेलं. तर पोटरी येणं म्हणजे ह्याच्या गब्ब्यात पानाच्या आड त्याचं हे राहते, लोंबू राहते. आणि आता हे बघा दुपारचे वाजलेत 12 सव्वा 12 आणि ह्याचं हे असं लोंबू बाहेर पडल्यानंतर ह्याचे असे परागकण बाहेर येतात. आणि हे भात असा आहे सेल्फ पॉल्युशन आहे, म्हणजे ह्याला दुसऱ्याकडून परागीभवन होण्याची गरज नाही आहे. तर ह्याची बारीकशी तुम्हाला हे दिसतात का बघा परागकण, हे स्वतःचं स्वतः ह्याचं परागीभवन करते. आणि ह्याला असं आहे की हे बरोबर दुपारी 12 वाजता बाहेर पडतात. आणि हे जर आपल्या अंगाला लागले किंवा कशाला लागून जर पडले तर हे भात भरत नाही. त्यासाठी म्हणून आता हे भात पोसू बाहेर पडताना शेतकरी शेतात येत नाहीत. हे बघा हे अगदी छोटं छोटं असं बाहेर पडतंय, किती छान वाटतंय बघताना हे नाही. आणि हे आता 4-8 दिवसात म्हणजे पूर्ण ही लोंबू बाहेर पडणार. आणि ह्याला आता एक पावसाची गरज आहे खरं तर आम्हाला, म्हणजे ह्याच्यात चिंब जाणार नाही आणि अगदी हे भाचकोटा छान टसर भरला जाईल. पण आता बघू, निसर्ग आत्तापर्यंत तरी साथ दिली. आज वातावरण झालंय पावसाचं, बघू पडतोय काय. असं हे आमचं भात आहे. आता फुल सगळीकडं पोटरी बाहेर पडले, लोंबू बाहेर पडते आणि हिरवगार अगदी छान दिसते. आज रविवार आहे म्हणून आम्ही सकाळीच लवकर आलेलो, दुपारी 12 वाजता घरी जायचं म्हणून. आता आम्ही घरी जाणार आहे. असं हे छान अगदी वाऱ्यावर किती मस्त डुलते. आणि त्याच्यात अगदी छोटे छोटेसे परागकण आहेत, ते बघताना अगदी जवळून नजरेनं बारीक बघावं लागतंय. वाऱ्याने ते हलते त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. हे असं हे भाताचं पीक असते. यंदा आमच्याकडे भरपूर पाऊस झाला आहे आत्तापर्यंत तरी, पण पुढे काय होते बघू. हे असं प्रत्येक ह्याला बघताना खूप कौतुक वाटते आणि छान वाटते, म्हणजे आपण केलेल्या कष्टाची चीज झाली असं वाटते. तुम्हाला काय वाटतंय ते मला कमेंट करा आणि व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.